असं करते मी माऊ बोल ना ग तुझ्या पिल्लाला बोल ना ग का रागवलीस तुझ्यावर तुझ्या का रागवलीस तुझ्यावर बोल ना माऊ ती तिच्यासोबत गेली नाही तिच्या पाठीमागे त्यामुळे दुसरी होती माऊ बोल ना रुसली आहे बघा तुला दूध सुद्धा ठेवली ना तुझ्या तिला बघा कशा मायले की रुसल्या पेट निघून माऊ बोल ना ग का ग माऊ असं करतेस लेकराला पिट्टे बोल ना बोल ना तिला बोल ना ग बोल तुझंच बाळ आहे नाही बोल सॉरी मम्मा म्हणजे ग मम्मा काय ऐकण्याच्या मूडमध्ये नाही बोल ना ग ए किट्टू बोल ना मग बोल ना ग तिला पिऊ दे ना तुझं दूध हिला ठीक आहे तू काय नाही करत तू हो पिऊ दे ना दूध तुझं बोल बोल मम्मीला बोल बघा जवळ सुद्धा घेऊ दे नाही पेडिग्रीकडे लक्ष केलं तुझं अजिबात बोलायचं नाही का त्याला तिला बोल ना ग म्हणी नाही काय नाही बोल ना ग हाय ती बारीक म्हणजे बोल हा शी म्हणजे तुला बोल ठेव का आता बोलते का बोल ना ग म्हणू कशाला रागवतीस तुझ्या मागं आली नाही म्हणून रागवतीस बोल तिला म्हणे बोल तिला बोल मग पेडिग्री देते तुला दुसऱ्या पिल्ल्याला कुठं ठेवलंय म्हणू ते बघा सॉरी कशी म्हणते सॉरी मम्मी किती खाली मान लागते ग पाहिले लेकरांनी बोल ना ग मम्मी तू दुसरीकडेच लक्ष काय काय माहिती दिसलं मम्मी काय दिसलंय काय रोरी काहीच नाही बोलायचं नसल्यामुळे नाटक बोलायचं नसल्यामुळे नाटक करतेस मला सगळं कळतंय की ऐकलं नाही ना तिनं आहे का नाही उद्या का आहे वर फ्रीजवर चढून बसायचंय तिला बोलायचं नाही तुला बोलत नाही ना मम्मी तुझी तिला बोलायचं नाही म्हणून फ्रीजवर चढायचं उतर खाली बोल ना ग माऊ बघते लिकरू किती आले ग रडकुंडीला बोल ना ग बोल ना ग माऊ सॉरी म्हणते ना ते बघ किती सॉरी म्हणावं त्यानं